टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गावरून पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे। महायुतीतील नेत्यांमध्येच या सगळ्या महामार्गावरून मतमतांतर देखील पाहायला मिळतात आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत। साहेब, एका बाजूला तुम्ही स्पष्ट केलेलं होतं की कोल्हापुरातून हा शक्तिपीठ महामार्ग होणार नाही, मात्र दुसऱ्या बाजूला आता हा कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरातून हा शक्तिपीठ महामार्ग होईलच अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। महायुतीचे काही नेते देखील त्याच्या समर्थनामध्ये बैठका घेत आहेत। नाही, ज्यांच्या मतदारसंघामधून हे शक्तिपीठ मार्ग जाणार आहे, जवळजवळ त्या सगळ्यात लोकप्रतिनिधी ज्याला विरोध आहे। विरोध करण्याचं कारण त्या शक्तिपीठ रस्त्याला विरोध नाही, कारण अनेक शेतकरी जिल्ह्यातील हे भूमिहीन होणार आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि याची जी क्रिया आणि प्रतिक्रिया ही लोकसभेमध्ये उमटलेली होती आणि या निवडणुकीमध्ये मताधिक्य कमी पडण्यामध्ये ते एक कारण होतं। आता कोल्हापूर जिल्हा वगळून इतर ठिकाणाहून शक्तिपीठ करण्याचं शासनाने ठरवलं, त्याप्रमाणे जमीन भूसंपादनाची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातली ही रद्द केली। आता यामध्ये कालच मी वाचलं की राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळचे आमदार त्यांनी विरोध दर्शवलेला आहे, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी विरोध दर्शवलेला आहे, आंबेडकरांचा विरोध आहे, आमच्या मतदारसंघातून जातो, ज्या मतदारसंघातून जातो त्या शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे त्या लोकप्रतिनिधींना त्या शेतकऱ्यांच्यावर राहणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती आम्ही भूमिका घेतलेली आहे। आता ज्यांच्या मतदारसंघातून जात नसेल, कदाचित त्यांना हा रस्ता व्हावा असं वाटत असेल, त्याबद्दल योग्य ती भूमिका सरकार घेईल। पण राजेश क्षीरसागर यांचं असं म्हणणं आहे की काही शेतकरी मला भेटले, त्यांनी नाव नंबरसह सांगितलेलं आहे की आमचा या सगळ्याला काही विरोध नाही, मात्र योग्य मोबदला दिला तर आम्ही आमच्या जमिनी द्यायला तयार आहोत। मग का विरोध महायुतीचेच नेते करतात असा त्यांचा सवाल आहे। माहिती नाही, सगळे आमदारच मी सांगितलं, ज्यांच्या विधानसभा मतदारसंघातून रस्ता जातो तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे लोकप्रतिनिधी विरोध, आम्हाला विरोध करायची गरज काय। आता त्यांचा काय भूमिका आहे ती त्यांनी मांडावी, आमची भूमिका यापूर्वी आम्ही स्पष्ट केलेली आहे। या सगळ्या लोकप्रतिनिधी तुम्ही एकदा अनेकदा जाऊन विचारावं आणि त्याप्रमाणे शासन निर्णय घेईल। तुम्ही लोकसभा निवडणुकीत जे काही परिणाम त्याची बघायला मिळेल त्याचा कुठेतरी एक अनुभव किंवा त्याचा एक संदर्भ देता, मात्र राजेश क्षीरसागर यांचं म्हणणं आहे की फक्त मग जो काही खोटा नेरेटिव्ह इंडिया आघाडीकडून त्यावेळी सेट केला गेला होता किंवा ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं होतं ते हसन मुश्रीफ यांना दिसत नाही। तो विषय नाही, विषय त्यातलं एक कारण आहे सांगितलं मी, त्यातलं एक कारण हे आहे आणि आहे का नाही हे एकदा तपासावं ना या सगळ्या मतदारसंघामध्ये। तो आज विषय नाही, हा शेतकऱ्यांच्या हिताचा असेल तर शेतकरी परवानगी देतील। आपला या महामार्गाला अजूनही विरोध आहेच का आणि हा विरोध वरिष्ठांना आपण सांगितलेला आहे का? कारण आज शक्तिपीठच्या विरोधात एक बैठक देखील होती। नाही, विरोध हा माझा व्यक्तिगत असलेला सवालच नाही ना, ज्यांच्या मतदारसंघातून जातो त्या सगळ्या लोकप्रतिनिधीचा विरोध शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून आहे। दुसरा एक काल गंभीर आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला, तो म्हणजे तुमचं नाव न घेता त्यांनी तो आरोप केला की माझ्या विरोधातील जो उमेदवार होता त्याला आर्थिक रसद पुरवण्याचं काम महायुतीच्या नेत्याने केलं। नाही, माझं नाव नाही घेतल्यामुळे काय मला काय बोलायची गरज नाही ना। आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदिल फरासांच्या नेतृत्वाखाली हाडाची काढून रक्ताचं पाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। मग त्यांनी केलेलं कष्ट हे म्हणजे फुकट गेला समजायचं काय, तर अशा भावना व्यक्त करून मला वाटतं काय फारसं होत नसतं, कारण यामध्ये पूर्णपणानं राष्ट्रवादी जर कामाला लागली असेल तर हसन मुश्रीफने सांगितल्याशिवाय ती लागते आणि युतीची माणसं निवडून आणायची आम्ही ठरवलेलं आहे। आत्ताही जिल्हा परिषद महानगरपालिकामध्ये आणि नगरपालिकेमध्ये महायुतीचा कसा अध्यक्ष होईल, जिल्हा परिषदेचा महानगरपालिका महापौर कसा होईल हे प्रयत्न आम्ही करणार आहोत। तुमचे काँग्रेसच्या नेत्यांशी अंतर्गत संबंध आहेत आणि त्यामधूनच तुम्ही या सगळ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करताय असं काँग्रेसचा काय संबंध? माझ्या जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नेत्या काय तो चुकीचा प्रश्न आहे। 12 तारखेला मुंबईमध्ये मोर्चा देखील निघतो या विरोधात। त्यांनी विरोधकांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न वेगळा आहे। आपल्या मतदारसंघामध्ये मला वाटते की मतदान घ्यावं, ह्याला विरोध आहे का नाही ते शेतकऱ्यांचं। अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे 2 मंत्री किंवा त्यातील एक मंत्री राजीनामा देईल अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झाली, काय ते? नाही, त्याची काही मला माहिती नाही।
ते वरिष्ठ आमच्या नेत्यांना विचारा. इंद्रजित सावंत यांना धमकीचं प्रकरण आता सध्या गाजतंय. खरं तर 4 दिवस झालेले आहेत, मात्र अजूनही आरोपीला आता कोल्हापूरचे पोलीस गेलेले आहेत नागपूरला. लवकरात लवकर त्यांना निश्चितपणानं कारवाई करतील. तर पहिला आपण हे होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. शक्तिपीठ महामार्गाला माझा वैयक्तिक विरोध असण्याचं कारण नाही, मात्र मतदारसंघातील शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे आणि तशा भावना आपण वरिष्ठांना कळवल्याचं या निमित्तानं हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.